मी प्रियंका आहेर, MVTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। CBD उड्डाणपुलाखालून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी। धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे राज्यभर स्वच्छता अभियान। पाम बीच रोडवर नवीन इवेना मल्टी डिझाइन स्टोअरचे उद्घाटन। प्रभाग क्रमांक 88 च्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना भाजपच्या वतीने उमेदवार म्हणून सौ सरस्वती पाटील। नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक चेतन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ नवी मुंबई मिशन। दिवंगत नगरसेविका शशिकला मालादी यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 88 मधील जागेवर 10 जानेवारी 2016 रोजी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीच्या सौ सरस्वती पाटील यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला। दिवंगत नगरसेविका शशिकला मालादी यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 88 मधील जागेवर 10 जानेवारीला मतदान व 11 जानेवारीला मतमोजणी असा कार्यक्रम निवडणूक कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आला आहे। या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीच्या वतीने सौ सरस्वती पाटील यांच्या उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने सोमवारी सकाळी श्री गोवर्धन माता मंदिरात जाऊन सौ सरस्वती पाटील यांनी गोवर्धन मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला व आपला उमेदवारी अर्ज सेक्टर 29 नेहरू वॉर्ड ऑफिस मध्ये जाऊन भरला। हा उमेदवारी अर्ज भरताना सौ सरस्वती पाटील यांच्या समवेत भाजपाचे आमदार सौ मंदाताई म्हात्रे, कोकण विभाग संघटन मंत्री सतीश धोंड, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, मारुती भोईर, संतप शेवाळे, दीपक पवार, रामचंद्र घरत व अन्य मान्यवर उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी और शिवसेना का युति का उम्मीदवार है और हम लोग साथ साथ सब काम कर रहे हैं और हमको पूरी उम्मीद है, पूरी आशा है कि हमारा उम्मीदवार चुनकर आएगा। जो 1 साल में जो काम करना चाहिए वो मैंने काम करके पब्लिक के दिए है और स्मार्ट सिटी होनी चाहिए, उसके लिए हम लोग का जो योगदान है युति शासन का, तो वो उस योगदान का लोग विचार करेंगे और हमें पूरी उम्मीद है और हम उसी तरीके से हम काम करेंगे। आगे फिर हम लोग देखेंगे इधर क्या क्या दिक्कत है उस तरह। हाँ, नहीं हटा सकता क्योंकि जो हमने काम किए हैं वो जनता तक जाएंगे इसी के माध्यम से, सरस्वती पाटिल के माध्यम से। उम्मीदवार हमारा अच्छा है, पढ़ा लिखा उम्मीदवार है, आधा प्रभाग है उसका और लोग उसको अच्छे से जानते हैं। और आपने देखा है कि यहाँ जो आज उम्मीदवार जो पहले था जिसने आत्महत्या की, उस महिलाओं को आत्महत्या करने का कारण क्या था, क्या उसको तकलीफ थी, क्या दिक्कतें थे और वो उधर तक आत्महत्या तक पहुंची। नहीं तो आज ये चुनाव नहीं होता था। ये सब दहशत, भ्रष्टाचार, ये सब मुक्त करना हमें। यस, हम शशिकला मालादी को हम उसको न्याय देंगे। वो एक महिला थी और उसको आत्महत्या क्यों करनी पड़ी, इसका सवाल आएगा अभी आगे आगे। देखो अब क्या होता है और हमारी सरस्वती पाटील उसको जरूर न्याय देकर रहेगी। आम्ही आता युतीच्या मार्फत आम्ही 88 वॉर्डमध्ये आम्ही सभा घेऊन त्या सभे घेऊन आम्ही तिथं आवाहन करू आणि शेवटी आम्हाला आमची युती आहे ही 88 ची जागा आम्ही बीजेपीला सोडलेली होती युतीमध्ये आणि आता ती जागा रिकामी झाल्यामुळे त्यांचा पहिल्यांदा हक्क असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी त्यांचा उमेदवाराचा फॉर्म भरलेला आहे आणि आता युती असल्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी काम करणार आणि जास्तीत जास्त मतांनी सीट कशी निवडून येईल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असणार। प्रभाग क्रमांक 88 च्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना भाजपच्या युतीच्या वतीने सौ सरस्वती पाटील यांनी सोमवारी नेरूळ वॉर्ड ऑफिस मध्ये जाऊन उमेदवारी अर्ज भरला। वार्ड क्रमांक 88 च्या मी आज भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड केलेली आहे आणि मी वार्ड क्रमांक 88 च्या नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छिते की त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या आज घरात जे जवळजवळ आज 30-35 वर्ष झाली त्यांचे स्लॅब कोसळत आहेत, त्यांचे जे इमारती आहेत त्या खूपच पडीक झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी जे FSIचा जो प्रश्न आहे तो मी आपल्या माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अनुषंगाने सोडवण्याचा आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत ते काम करण्याचा माझा प्रयत्न राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे सोबत प्रियंका आहेर।
सानपाडा सेक्टर 18 पाम बीच रोडवरील इवेना मल्टी डिझायनर स्टोअरचं उद्घाटन रविवारी कॅलेंडर गर्ल्सच्या हस्ते संपन्न झालं। या कार्यक्रमात पंडित राठोड, शिखा राठोड व अन्य मान्यवर उपस्थित होते। I'm very happy that एक प्लेटफॉर्म में सबको देखने को मिल रहा है and their designs are out here and I hope that it's reachable for the public here. लोग आए, खरीदे and I wish them all the luck. Iwana एक मल्टी डिजाइनर स्टोर है and I love the store because it's got a range and variety for all age group, for all occasions. So this is something like a one stop and I love the store. इससे आपको बेस्ट ऑफ द कलेक्शन जो है सब डिजाइनर्स का वो यहाँ एक ही छत के नीचे मिल रहा है और जो अपकमिंग डिजाइनर्स हैं, जो स्टूडेंट्स हैं, जो अपने टैलेंट को अपने डिजाइन को शोकेस करना चाहते हैं, उनको यहाँ पे एक अच्छा सा प्लेटफॉर्म मिल रहा है। सानपाडा सेक्टर 18 पाम बीच रोडवरील श्री पंडित राठोड यांच्या इवेना मल्टी डिझाइन स्टोअरचे उद्घाटन रविवारी कॅलेंडर गर्ल्सच्या हस्ते संपन्न झालं। कार्यक्रमात पंडित राठोड, शिखा राठोड आणि कॅलेंडर गर्ल्स मधील अवनी मोदी, आकांक्षा पुरी, साता रुपा पयाने व अन्य मान्यवर उपस्थित होते। इवेना मल्टी डिझायनर स्टोअरच्या उद्घाटन कार्यक्रमात फॅशन शोचे आयोजन करण्यात आले। मध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या फॅशनेबल ड्रेसेस परिधान करण्यात आले होते। नवी मुंबईत प्रथमच सानपाडा सेक्टर 18 मधील पाम बीच रोडवरील इवेना मल्टी डिझाइन स्टोअर मध्ये आपल्याला असे फॅशनेबल ड्रेस पाहायला मिळणार आहेत। आयवानाच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबईकरांसाठी या फॅशन इंडस्ट्रीमध्ये असणारे सर्वात मोठे डिझायनर्स, जे डिझायनर्स स्वतःचे डिझाईन्स घेऊन आतापर्यंत आपल्याला मोठमोठ्या सेलिब्रिटींमध्ये, मोठमोठ्या सिने कलाकारांमध्ये दिसलेले आहेत किंवा अगदी मुंबईकरांचा विचार केला तर प्रत्येकांना अशा आवडीच्या गोष्टी घेण्यासाठी टाउन साईड, मुंबई साईडला जावं लागतं। मग आपल्याच दारामध्ये किंवा आपल्याच घराजवळ आपल्यासाठी अशा गोष्टी का होऊ नयेत, या माध्यमातून, या उपक्रमातून INFD वाशी आणि एअर क्रिएशनच्या माध्यमातून आम्ही आयवाना मल्टी डिझायनर स्टोअर्स येथे उपलब्ध करून दिलेले आहे। या स्टोअर्समध्ये जवळजवळ 30हूनही अधिक संपूर्ण भारतवर्षातून मोठमोठे डिजाइनर्स यांचे गारमेंट्स अवेलेबल आहेत। जी आइडिया यही था कि नवी मुंबई में कोई मल्टी डिज़ाइनर स्टोर नहीं है एंड so we wanted to give Navi Mumbai what it does not have and that is the reason why we've got the best Indian designers जो पूरे इंडिया से हमने इकट्ठे किए हैं और बेस्ट डिज़ाइनर वेयर इधर नवी मुंबई में ऑफर कर रहे हैं अमेजिंग प्राइसेस पर, जो आपको और कहीं नहीं मिल सकते। नहीं, आपको अगर एक ही जगह पे इतने सारे डिज़ाइनर्स के आउटफिट्स मिल रहे हैं तो आपको अलग अलग शॉप्स पे जाके परचेज करने का ज़रूरत नहीं है, या पर्टिकुलर उनके आउटलेट पे जाके परचेज करने का ज़रूरत नहीं। ये है, यहाँ पे आइए, सब डिज़ाइनर्स के आउटफिट्स हैं, आइए जो पसंद आए उसे लेके जाइए। इनके कलेक्शन को देख के मुझे ऐसा लग रहा है कि बैंगिंग ऑन जाने वाला है, बहुत अच्छा कलेक्शन होने वाला है, डिज़ाइनर की ड्रेसेस बहुत अच्छी हैं, तो सुपर, बहुत अच्छा जाने वाला है इनका। विविध प्रकारच्या व्हरायटी, लेटेस्ट डिझाईन्स, कलर्स आणि फॅशनेबल ड्रेसेस, तर मग आवश्यक भेट द्या इवेना मल्टी स्टोअरला आणि बघा फॅशनेबल ड्रेस मटेरियल। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे सोबत राज चौहान। धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण राज्यभर स्वच्छता अभियान राबवले जात आहे। रविवारी 20 डिसेंबर बेलापूर गावात स्वच्छता अभियान राबवले गेले। या अभियानात श्री सदस्य, नागरिक सहभागी झाले होते।